नांदेड़ समृद्धि महामार्ग को लेकर किसानों का आंदोलन लगातार 62वें दिन भी जारी है। किसानों की साफ मांग है कि उनकी जमीनों का मुआवजा मौजूदा बाजार भाव के अनुसार तय किया जाए। पिछले 4 सालों के बाजार रेट को जोड़कर हर साल की बढ़ोतरी भी इसमें शामिल हो। सिर्फ जमीन ही नहीं, किसान ये भी चाहते हैं कि फलों के पेड़, घर, कुएं, गोठे और सिंचाई का सामान का सही से मुआवजा दिया जाए, लेकिन इतने दिन बीतने के बाद भी सरकार की तरफ से कोई ठोस आश्वासन नहीं आया। किसान अपनी मांगों को लेकर डटे हुए हैं और आंदोलन का रूप अब तेज होता जा रहा है। बता दें कि सरकार की ओर से इस मामले को लेकर लगातार अनदेखी की जा रही है, जिसके चलते आज दिनांक 3 गुरुवार को किसानों ने सुबह 11 बजे कुएं में जल समाधि लेने की चेतावनी दी। वर्तमान में आंदोलन स्थल पर तहसीलदार छाया पवार, उपविभागीय अधिकारी रामदास दोंड, उपविभागीय पुलिस अधिकारी अनंत कुलकर्णी और जालना जिले के 4 पुलिस थानों के निरीक्षकों समेत बड़ी संख्या में पुलिसकर्मी मौजूद रहे। तहसीलदार और उपविभागीय अधिकारी ने किसानों से चर्चा की, लेकिन किसान अपने जल समाधि आंदोलन के निर्णय पर अड़िग है। उनका कहना है कि वे दिन हो या रात कभी भी जल समाधि ले सकते हैं। जमिनीचा योग्य मोबदला, शेतकरी एकजुटीचा, जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या नाही, भूमिका तर तीच असणार आहे। शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य असणार आहे प्रशासनाचं, परंतु स्वतःच्या जीवापेक्षा काहीच मोठं नसते। त्यामुळे शेतकऱ्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचलावं नाही। आमची सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका आहे। त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत त्यांच्या, जे एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्या जमिनीवर ते ग्राह्य धरले गेले नाहीत किंवा कमी प्रमाणात ग्राह्य धरले गेले, जसं की फळझाडं असतील किंवा विहिरी असतील, बोरवेल असतील। तर त्या बाबतीत असे 65 अर्ज आमच्याकडे आले होते, त्याच्यावर सुनावणी पण घेतली आहे। KML त्यांना दाखवण्यात आलं, एजन्सीला पण समोर बसवण्यात आलं। तर त्यातले एजन्सीला सांगण्यात आलं की याचा फेरमूल्यांकन अहवाल सादर करा। 23-24 जणांचे फेरमूल्यांकन अहवाल पण आलेले आहेत, काही जणांचे बाकी पण आहेत। जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एक दुसऱ्या टप्प्यामध्ये परत सुनावणी लावू। शेतकऱ्यांचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत सुनावणी घेऊन एजन्सीला बोलून तो अहवाल, मूल्यांकनाचा फेर अहवाल सादर करून तो शेतकऱ्यांना पण दाखवला जाईल की त्याचं मूल्यांकन किती वाढतंय बाबा त्या स्ट्रक्चरबाबत। तो स्ट्रक्चरचं मूल्यांकन अहवाल मग पूर्ण त्यांचं पण सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर त्यांचं मूल्यांकन त्यांना त्याचं देण्यात येईल। हा झाला एक भाग। दुसरा भाग म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या जमिनीच्या रजिस्ट्री आहेत त्या बऱ्या प्रमाणात वगळल्या गेल्या, त्या त्यांनी सादर पण केल्यात। 21-25 रजिस्ट्री त्यांनी मागं सादर केल्या होत्या। तर काही नाही, 62 दिवस झाले आम्हाला आतापर्यंत। म्हणजे आमचं जे राहून गेलं होतं, जे खिशातून काढून घेतलं होतं ते देण्यापलीकडे काही केलेलं नाही। आजही SDM साहेब आलेत, ते नव्याने जॉईन झालेले असले तरी त्यांच्या अखत्यारीतल्या या गोष्टी नाहीत। मूळ मूल्यांकनाचा प्रश्न, जिथं 2 कोटी तिथं 25 लाख, तिथं 50 लाख, तिथं 12 लाख, जिथं 25 लाख तिथं 5 लाख या पद्धतीने देत आहेत। त्यामुळे आम्ही आज लेखी असल्याशिवाय पाठीमागे हटणार नाहीत। आमचा जो जलसमाधीचा जो मनोदय आम्ही व्यक्त केलेला तो आम्ही त्याच्यावर ठाम आहोत। त्यांनी किती मनुष्यबळ असून दे, पुऱ्या जिल्ह्याची पोलीस आणली तरी आमचं काही मुहूर्त ठरलेलं नाही। 11ला सांगितलं होतं, आम्ही रात्री 12ला करू, पण जर नाही आलं तर आम्ही ते करणार।